हाय हॅलो नमस्ते. तर आज आहे ना एक मी टिप्स घेऊन आले की पुरण बनवताना गूळ कसा विरघळायचा. तर चला मग व्हिडिओ बघूया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पुरण किती छान असं सॉफ्ट तयार आहे. त्याच्यामध्ये अजिबात गुळाची खडी नाही आहे, असं गिठोळ्या वगैरे काही नाही, एकदम सॉफ्ट प्लेन छान असं तयार झालेले आहेत. तर हे कसं बनवलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय होतं ना, आपण पुरण बनवताना गूळ काही वेळेस किसून टाकावा लागतो किंवा फोडून टाकावा लागतो. मग ते पुरामध्ये टाकायचं आणि ते हलवत बसायचं. मग ते गुळाची खडे विरघळायचे, त्याला खूप मेहनत लागते. तर मी तुम्हाला आता एक टिप्स सांगते, एकदम सोपी आहे आणि लवकरात लवकर असा गूळ त्याच्याने विरघळू शकतो. तर कढईमध्ये पहिले मी गूळ टाकून घेतला आहे आणि त्याला हलवून घेते. याच्याने काय होते, गूळ पटकन विरघळतो आहे. आता तुम्ही म्हणशाल काही वेळेस गूळ चिटकतो, तर गूळ चिटकू नये म्हणून तुम्ही त्याच्यात 1 किंवा 2 चमचे तूप टाकायचे. गूळ आणि तूप हे दोन्ही जर मिक्स केले ना, तर गूळ हे अजिबात कढईला चिपकत नाही. कमी गॅसवर तुम्ही छान असं गूळ आहे ना विरघळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पुरण टाकायचं. याच्याने काय होतं, गिठोळ्या होत नाही, खडे राहत नाही आणि सॉफ्ट असं आपलं पुरण तयार राहतं. आता तुम्ही म्हणशाल असं पण पुरण गूळ एकत्र केल्यावर होऊ शकतं, गूळ विरघळून जातो. पण काय असतं माहिती का, काही वेळेस त्याच्यामध्ये खडेही राहतातच. पण मी ज्या पद्धतीने केलं ना, तुम्ही जर अशी पद्धत वापरली ना, तर सोपं जाणार आहे. गूळ आणि हे लवकर विरघळलं जाईल, परत पुरण पण सॉफ्ट असं तयार राहील. आणि त्याच्यात छानशी अशी बडीशेप टाकायची, खूप छान लागते बडीशेप टाकल्यावर. चव पण छान येते आणि पचायलाही पण सोपं